गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर हा दिवस होता माझ्या मुलीच्या दुसऱ्या वाढदिवसाचा, म्हणजेच 22 जून 2025चा. तर या दिवशी हिंदू पद्धतीनुसार आम्ही तिचा वाढदिवस कसा साजरा केला हेच मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. म्हणजे घरी कोणती पूजा ठेवू शकता, कोणता होम हवन तुम्ही करू शकता, किंवा बर्थडे विश ऐवजी तुम्ही कोणता श्लोक म्हणू शकता, आणि वाढदिवसाला काय काय विशेष गोष्टी तुम्ही करायला हव्या, ह्या सगळ्या मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहे. तर सर्वात आधी तिथीनुसार वाढदिवस करायला पाहिजे, पण कॅलेंडर आणि तिथीनुसार खूप तफावत येते. म्हणून मी तिचा वाढदिवस कॅलेंडरनुसारच केला. विनिक्षाची जन्मवेळ ही दुपारची आहे, म्हणजे 12:35 म्हणून मला तिचं औक्षण दुपारच्या 12:35 करायचं होतं. मी तिचा पहिल्या वाढदिवसाला सुद्धा औक्षण बिलकुल अगदी वेळेवरच केलं होतं. आणि आज माझी चिडचिड होती थोडी, कारण की आम्ही सकाळी लेट उठलो होतो सगळेजण. आदल्या दिवशी भजन वगैरे होतं, त्याच्यामुळे उशीरच झाला होता आम्हाला. पण काही नाही, देवाची इच्छा होती आणि त्यांना माहिती आहे की माझी किती इच्छा होती या सगळ्या गोष्टींच्या मागे. आणि त्याच्यासाठी त्यांनी बरोबर अगदी सगळं वेळेवर घडून आणलं. तिचं छान आम्ही अभ्यंग स्नान केलं. अभ्यंग स्नानानंतर तिची सोन्याच्या अंगठीने मी सुंदर अशी ओवाळणी घातली आणि अगदी बिलकुल 12:35 तिचं पूर्णपणे औक्षण होऊन आम्ही सगळ्यांनी तिला बर्थडे विश करून तिचा हा दिवस सुरुवात झालेली होती. आणि तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट आणि माझी हॅपीनेस. आणि त्यांनी आणि मी दोघांनी मिळून तिचं औक्षण अभ्यंग स्नान केलं या गोष्टीचं सगळं सुख आहे. म्हणजे एवढी छान गोंडस मुलगी दिली देवानी, आणि तिच्यासाठी आम्ही हे सगळं करणार नाही असं होऊच शकत नाही. आणि तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी ह्या सगळ्या गोष्टी करायला हव्या, यासाठी मी तुमच्यासोबत हे सगळ्या गोष्टी शेअर करतेय. आणि ह्या दिवशी आवर्जून मंदिरात जायला हवं, पण माझ्याच्याने ते पॉसिबल झालं नाही. तुम्ही नक्की जा. तुमच्या मुलांना पण या दिवसावर खूप स्पेशल फील व्हायला पाहिजे. त्यांचा हा दिवस रोजच्या दिवसासारखा बिलकुल वाटायला नको त्यांना. म्हणजे अभ्यंग स्नान करून घेऊ शकता तुम्ही, रोज थोडी आपण करतो, पण या दिवसावर अभ्यंग स्नान करणे, घरी कोणती तरी छान अशी पूजा ठेवणे. आणि कोणती पूजा आहे ती मी पुढे सांगतेच तुम्हाला. नंतर माझे बाबा वगैरे आले आणि आजी तयारी दिसत होते तुम्हाला चालू आहे. त्या पूजेसाठी सगळ्यांचं एफर्ट चालू होते. आणि मग मी काय केलं थोडंसं वेळ होतं सगळ्या गोष्टीला, तर तेवढ्या वेळात मी छोटंसं असं डेकोरेशन करून घेतलं. मला माहिती आहे डेकोरेशन काही खूप असं खतरनाक वगैरे मी सुंदर काही करू शकली नाही. आणि विशेष म्हणजे रात्री जी बर्थडे पार्टी आम्ही होस्ट केली होती, त्या बर्थडे पार्टीमध्येच खूप चांगलं असं जंगी डेकोरेशन होतं. पण माहिती आहे का, स्वतःच्या हाताने 4 बलून्स पण फुगवले आणि ते लावले. आपण आपल्या मुलीसाठी काहीतरी एफर्ट्स केले, याचा मला खूप जास्त आनंद होता. आणि त्याच्यानंतर डेकोरेशन वगैरे झालं. आम्ही मग आमचे स्टुडंट आले त्यांच्या हातून मग बर्थडेचा केक वगैरे कट करून विनिक्षाचं अजून परत एकदा औक्षण वगैरे करून घेतलं. आणि घरी जो केक बनवणार होतो आम्ही बटरफ्लाय शेपचा, तो पण रेडी झालेला होता. तेवढ्या वेळात प्रज्ञानी बनवून सुंदर असा केक तिने रेडी ठेवला होता. पण मला पहिले आता पूजा करायची होती, कारण की ऑलरेडी तिचं औक्षण होऊन गेलं होतं. एक केक पण कट झालेला होता. माझ्यासाठी आवश्यक होतं आता एक पूजा करणे, जी आम्ही दरवर्षी करण्याचं ठरवलेलं आहे आणि मी ती करणारच. तर ती कोणती पूजा ही तुमच्या ह्या सगळं सामग्री बघून तुमच्या लक्षात आलेलंच असेल. तर ही पूजा होती सत्यनारायणाची. असं म्हणतात की वर्षातून एकदा तरी आपल्या घरी सत्यनारायणाची कथा वाचन झालेलंच पाहिजे. पण तो एक दिवस कधी येतच नाही, किंवा आपण ठरवलं तरी आपल्या लक्षात राहत नाही. म्हणून मी काय केलं आहे मी असं ठरवलेलं आहे की माझ्या मुलीच्या वाढदिवसाला मी दरवर्षी सत्यनारायणाची कथा करणार म्हणजे करणार. आणि असं म्हणतात की आपण आपल्या वाढदिवसाच्या दिवशी जे काही गोष्टी करतो, म्हणजे दान धर्म करतो किंवा ज्याही गोष्टी त्या दिवशी करतो त्या सगळ्या गोष्टी डिसाईड करतात की तुमचं पुढचं भविष्य कसं राहणार, किंवा पुढचे तुमचे येणारे 12 महिने तुम्हाला म्हणजे कसे प्रकारचे लाभणार आहेत. म्हणून या दिवसावर जोपर्यंत तिला स्वतःहून सगळं समजत नाही, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती माझ्यावर आहे. आणि तिचे पुढचे 12 महिने चांगले जावं म्हणून तिच्यासाठी हे सगळं करणं मला म्हणजे आवश्यकच आहे. आणि मी करणार सुद्धा खूप आवडीने. तर मी बसली कथा वाचन करायला. तेवढ्या वेळात माझ्या आईने मस्त प्रसाद वगैरे भाजून दिला. ही सुंदर पूजा पण मला आईनेच मांडून दिली होती. ऑफकोर्स सगळ्यांच्या सहकार्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही आहे. आणि या सगळ्या गोष्टी मी करताना विनिक्षाला मग प्रज्ञाने खूप सुंदर अशी तयारी करून दिली. तिच्या अंगावर जो तुम्हाला फ्रॉक दिसतोय हा प्रज्ञानेच तिला गिफ्ट केला होता. तुम्ही व्लॉगमध्ये बघितलंच असेल, तिने रात्री 12 वाजताच गिफ्ट केला होता. तो याच गोष्टीसाठी की दुसऱ्या दिवशी तिला आम्ही हा ड्रेस घालून देणार होतो. मग परत काकू राहून गेला होता औक्षण करायचे, तर त्यांनी औक्षण वगैरे केलं. आणि हा आहे सुंदरसा बटरफ्लाय थीम केक, जो की प्रज्ञाने घरीच बनवला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही विनिक्षाच्या अंगावर ह्या अक्षतांची उधळण का बरं करत आहे, तर हीच ती गोष्ट आहे जी मला तुम्हाला आवर्जून सांगायची होती. तर बघा, असं असतं वाढदिवस म्हणजे आपला एक पुनर्जन्म असं म्हणू शकतो, कारण की त्या 12 महिन्यात देवाने आपल्याला सुखरूप ठेवलं आणि एक
प्रकारची नवीन प्राणप्रतिष्ठा आपण जेव्हा करतो ना मूर्तीची, तेव्हा अंगपूजन करतात. तर तशाच प्रकारची ही एक गोष्ट आहे. टीव्हीवर आम्ही रामरक्षा स्तोत्र लावलं होतं का, कारण की रामरक्षा स्तोत्रामधले पहिले जे 9 श्लोक आहे त्या श्लोकांमध्ये डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्ण अवयवांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे काय, आपल्या पूर्ण अवयवांची एक प्रकारे पूजा कशी केली तशा प्रकारे ते आपण अक्षता टाकून आपल्या पूर्ण अवयवांची पूजा करायची असते. तर ह्याच प्रकारे जसं की तुम्ही एक तर तुम्हाला पाठ असेल तर तुम्ही रामरक्षा स्तोत्र म्हणू शकता 9 श्लोक, किंवा मग टीव्हीवर लावून द्यायची आणि जसं जसं एकेका अवयवाचा उल्लेख होतो, जसं मुख, लोचनम, नेत्रम, तशा प्रकारे पटापट मस्त अंगावर अक्षता स्प्रिंकल करायच्या. विनिक्षा सुद्धा स्वतःच्या अंगावर अक्षता टाकत होती. म्हणजे तिला किती समजलं की हा दिवस तिचा स्पेशल दिवस आहे आणि ती सुद्धा खूप मस्त एन्जॉय करत होती. त्याच्यामुळे आम्हाला पण खूप आनंद झाला की तिला समजत आहे का हा तिचा स्पेशल दिवस आहे. याच्यानंतर आम्ही काय केलं ना, की जो घरी केक बनवला होता ना, तो केक कट करण्याची वेळ होती. पण त्याच्या आधी जो बर्थडेसाठी आपण हॅपी बर्थडे टू यू विश न करता एक श्लोक येतो, तो आम्ही तिथे टीव्हीवर लावून दिला, कारण की सगळ्यांना पाठ नव्हता. आणि या श्लोकाचा अर्थ असं होतं की म्हणजे आपण विश करतोय ह्या विनिक्षाला की तुझ्या आयुष्यामध्ये मस्त तुझं ऐश्वर येवो, तुझं राष्ट्रभक्ती सुद्धा तू करावी, तुझ्या आयुष्यात आरोग्य चांगलं राहावं, पूर्ण पुढे सक्सेस मिळावी, ह्या सगळ्या गोष्टींची आपण तिला विश करतोय. म्हणजे हॅपी बर्थडे टू यूच्या ऐवजी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलाला, त्या मुलीला आपल्याकडून आशीर्वाद म्हणून देत आहे, असा त्याचा अर्थ होता. त्यानंतर आमचे फ्रेंड्स वगैरे आले होते आम्हाला भेटायला आणि लिटरली माझ्याकडे 1.5 ते 2 तास होते तयारी वगैरे करायसाठी. तर पटकन आम्ही तयारी केली. तेवढ्या वेळात विनिक्षाला छान झोप काढून घेतली मस्तपैकी, कारण की तिची झोप आवश्यक होती. नाहीतर ती बर्थडेमध्ये चिडचिड तर नसती केली तिने, पण ती टायर्ड दिसली असती. आणि केक रिसीव्ह केला आणि पटकन पोहोचलो 0 पॉईंट जो व्हेन्यू होता आमच्या विनिक्षाच्या बर्थडेचा. तर तिथे पोहोचल्यानंतर पहिले असं छान असं स्वागत झालं आमचं. त्याच्यानंतर मग मूड चांगलं होतं विनिक्षाचं, म्हणून पटकन आम्ही बर्थडे पार्टीचा साठी जो फोटोशूट आवश्यक होता ना, तो आवश्यक असा फोटोशूट पहिले करून घ्यायचं ठरवलं. पूर्ण डेकोरेशन वगैरे तुम्ही बघू शकता किती सुंदरच झालं होतं. तिचा फोटोशूट चालू होता. आणि आता मी तुम्हाला काही गोष्टी अजून सांगते, ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या मुलाच्या, मुलीच्या किंवा स्वतःच्या बर्थडेला सुद्धा करू शकता. तर बघा ना, जो तुमचा बर्थडेचा अंक आहे, म्हणजे 5वा आहे, 10वा आहे, 12वा आहे, त्यानुसार तुम्ही झाडे लावू शकता. म्हणजे एक पुण्याचीच गोष्ट आहे. सध्याच्या स्थितीत तुम्ही बघू शकता किती जंगल कट होत आहे, तर झाडे लावले म्हणजे एक चांगलीच गोष्ट आहे. दिवे लावणे. दुसरी गोष्ट ही आहे की तुमचा वाढदिवस असेल तर 50वा वाढदिवस आहे आणि तुम्हाला जर केक कट नाही करायचा आहे किंवा नाही केलेला फारच चांगली गोष्ट, पण जर तसं काहीच करायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही काय करू शकता की 50 कणकीचे दिवे बनवले, त्यांनी छान ओवाळणी करून घेतली. दान धर्म करा. सगळ्यात श्रेष्ठ दान अन्नदान आहे. तर माझ्या विनिशाच्या बर्थडेला तर आम्ही संध्याकाळी जी पार्टी होस्ट केली, ऑफकोर्स त्याच्यामध्ये डिनर होता सर्वांना, तर मस्तपैकी दानधर्म होऊन गेला, तो पण म्हणजे अन्नाचा. दुसरी गोष्ट, तुम्ही मंदिरात जाऊ शकता, मोठ्यांचा आशीर्वाद घेऊ शकता. आणि अष्टचिरंजीवी जे आहेत ना, जसे की अश्वत्थामा, हनुमानजी, या सगळ्यांचे स्मरण तुम्ही त्या दिवसावर करायला पाहिजे, कारण की ते सगळे ना दीर्घायुष्य आहे, त्यांना सगळ्यांना ते अमर आहे. तर त्यांच्या प्रार्थनेनं आपल्याला सुद्धा दीर्घायुष्य लाभते, असा त्याचा अर्थ होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून करू शकता तुमच्या मुलाच्या, मुलीच्या वाढदिवसाला. आणि करून बघा, एखादा तरी वाढदिवसाला ॲटलिस्ट तुम्ही करून बघा. तुम्हालाच तुमच्या दरवेळेसच्या वाढदिवसापेक्षा तुम्हाला घरी कसं पॉझिटिव्ह फील होतं, आणि त्या वाढदिवसाला तुम्हाला, त्याचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीला तर होतंच, पण तुम्हाला सुद्धा त्या ओरामध्ये राहून किती पॉझिटिव्ह फील होतं हे तुम्हाला नक्की लक्षात येईल. आमच्या घरी लिटरली शनिवार रविवार एवढं दणदणीत फील झालं. आम्हाला असं वाटत होतं की आमच्या घरी काय मोठा प्रोग्राम आहे आणि काय नाही. खूप भलं कसं पॉझिटिव्ह वाटत होतं. आणि त्याच्यानंतर तर ही बर्थडे पार्टीचं रील तुम्ही बघितलीच असेल, आम्ही कसा बर्थडे सेलिब्रेट केला म्हणून. आणि इथे जी माझ्या मुलीचा कॉन्फिडन्स, जे तिचा ॲक्टिव्हनेस आहे, जे तिचा चार्म आहे ना, हा बघून सगळेजण तिचे फॅन झाले होते. कारण की लिटरली पहिल्या वाढदिवसाला सुद्धा विनिक्षा याच प्रकारे राहिली. म्हणजे बिलकुल तिने चिडचिड केली नाही. प्रत्येकाचे गिफ्ट्स रिसीव्ह केले. आणि लिटरली या बर्थडेला तर ती सगळ्या हॉलमध्ये फिरत होती. तुम्ही बघू शकता, ती इथे एकटीच सगळ्या पाहुण्यांना ग्रीट करत होती आणि आम्ही मस्त साईडला बसून जेवण वगैरे करत होतो. पूर्ण प्रोग्राम झाल्यानंतरची गोष्ट सांगतेय. आणि तिने फोटोशूट पण खूप छान करू दिला. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मला तरी असं जाणवलं आहे की हा सगळा फरक आहे तिच्यावर, जो मी 9 महिने पोटात ती असताना गर्भसंस्कार केला ना, त्या गोष्टीचा. कारण की त्या गर्भसंस्कारामध्ये ज्या सगळ्या गोष्टी होत्या की मुलांचा कॉन्फिडन्स कसा वाढवावं, त्यांची श्रवणशक्ती कशी वाढवावी, इव्हन मुलांचा आवाज कसा गोड करावा, या साठी सुद्धा आपल्या गर्भसंस्कारामध्ये काही पद्धती सांगितल्या आहे. आणि मी सगळा तो क्लास विकत घेऊन ह्या सगळ्या गोष्टी शिकली आहे. तर मी त्याच्यावर एक सिरीज सुरू केली आहे, ज्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओज वगैरे अशा प्रकारचे काही बघायचे असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा. मी गर्भसंस्काराची सिरीज पण स्टार्ट केलेली आहे. तर मला असं वाटतं तुम्हाला नक्की ती गोष्ट आवडेल. थँक्यू फॉर वॉचिंग.